नीड ऑफ अर्जंट रेफरल सर्व्हिस. बघा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पेशंटला अर्जंट रेफरल सर्व्हिस आपण दिली पाहिजे. ठीक आहे. बघा हायपरपॅरेक्सिया याच्यामध्ये ताप येत असतो, सिव्हिअर ताप. समजा एखाद्या पेशंटचा ताप 3 ते 4 दिवस राहत नसेल तर अशा कंडिशनमध्ये आपण रेफरल सर्व्हिस दिली पाहिजे. कन्व्हल्जनचा पेशंट असेल त्याला पण दिली पाहिजे. सिव्हिअर डिसीज, ब्लिडिंग फ्रॉम नोज, सिव्हिअर पेन म्हणजेच क्रोनिक इंजुरी असेल, सिव्हिअर डिहायड्रेशन अशा कंडिशनमध्ये आपल्याला रेफरल सर्व्हिस द्यायची. कोमाचा पेशंट असेल, सायनोसिस म्हणजे ज्या पेशंटची ऑक्सिजन लेवल कमी झालेली आहे. ठीक आहे. नंतर हार्ट अटॅक, ज्या हार्ट रिलेटेड जेवढे बी प्रॉब्लेम असतील सर्व पेशंटला आपण रेफरल सिस्टम द्यायची आहे. बोन फ्रॅक्चर असतील, सिव्हिअर ब्लिडिंग असेल, वोंड झालेली असेल. ठीक आहे. नंतर पॉयझनिंगचा असेल, विषबाधा झाली असेल किंवा टिटॅनसचा असेल किंवा एखादी प्रेग्नन्सीमध्ये काय होणार, सिव्हिअर प्रेग्नन्सी म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन होणार आपल्याला, म्हणजे डिलेवरीचे म्हणजे काहीतरी कन्फ्यूज होणार ते डॉक्टर. असे पेशंट किंवा अजून अशा प्रकारचे वेगवेगळ्या पेशंटला आपल्याला रेफरल सिस्टीम द्यायची आहे.